नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नीरा शिवतक्रार या जिल्हा परिषद गटाचं यापूर्वी नेतृत्व केलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, कार्यक्षम अभ्यासू चेअरमन की ज्यांनी आपली बँक अजित पवारांचा विश्वास सार्थ करून मोठ्या प्रमाणावर प्रगतीपथावर आणलेली आहे आणि महाराष्ट्रात नव्हे तर आशिया खंडामध्ये या बँकेचा नावलौकिक वाढवलेला आहे. असं एक समर्थ, अभ्यासू, कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे आपल्या समवेत आहेत. या पंचक्रोशीचा, या भागाचा, या जिल्हा परिषद मतदारसंघाचा अतिशय बारकाईने सूक्ष्म अभ्यास आहे. त्यांच्या वक्तृत्वाचा तरुण पिढीवर फार मोठा प्रभाव आहे. एखादा विषय सहजपणे कसा हाताळावा आणि समोरच्या श्रोतू वर्गाला मंत्रमुग्ध कसा करावं ही हातोटी डॉक्टर दिगंबर दुर्गाड्यांना आहे. त्यामुळे जाईल तिथं आपलं सभा जिंकण्याचं तंत्र त्यांनी आत्मसात केलेलं आहे. याच गुणांच्या जोरावर त्यांना अजितदादांनी हिरवून मुद्दामून जिल्ह्याचं नेतृत्व त्यांच्याकडे दिलेलं आहे. जिल्हा सहकारी बँकेमध्ये खरं तर मंत्री डायरेक्टर आहेत, आमदार डायरेक्टर आहेत, अनेक माजी मंत्री डायरेक्टर आहेत. या राज्याचे गृहमंत्री, स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा देखील या बोर्डामध्ये होते. या सर्वांचं नेतृत्व करायची संधी डॉक्टर प्राध्यापक दिगंबर दुर्गाड्यांना दिलेली आहे. अजितदादांनी अतिशय जाणीवपूर्वक केलेलं आहे. खरं तर मला आठवतं त्यांची पहिली जिल्हा परिषद निवडणूक खऱ्या अर्थानं तरुणांनी ही निवडणूक हातात घेतलेली होती आणि पुन्हा तीच वेळ पुन्हा त्यांच्या मुलीला अजितदादांनी संधी दिलेली आहे. एक सुशिक्षित अशा प्रकारचं नेतृत्व या परिसरामध्ये महिलांचं उदयास येत आहे. हा मतदारसंघच महिलांसाठी स्पेशल ठेवलेला आहे. जिल्हा परिषदेलाही महिला आणि पंचायत समितीला दोन्ही महिला आहेत. महिला वर्गाचं सक्षमीकरण करण्याचं स्वप्न या राज्यामध्ये अजितदादांनी पाहिलं आणि लाडक्या बहिणींनी त्याला भरभरून पाठिंबा दिला आणि राज्याची सत्ता पुन्हा एकदा अजितदादांच्या हातात दिली आणि अजितदादांनी त्या संधीचं सोनं केलेलं आहे. सर्वात मोठा फायदा पुरंदरला झाला की अजितदादांनी आपला वरदहस्त प्राध्यापक दुर्गाडे सरांच्या हाती ठेवला. एक सामान्य कुटुंबातील तरुणाला किती मोठं करता येतं याचं उदाहरण महाराष्ट्रभर त्यांनी घेऊन ठेवलेलं आहे. ते आपल्यासमोर आहेत. डॉक्टर नमस्कार. या जिल्हा परिषद मतदारसंघापेक्षा तुम्हाला संपूर्ण राज्याची, जिल्ह्याची आर्थिक परिस्थिती माहिती आहे, परंतु आता आपण या निवडणुकीपुरतं बोलू की आपल्या मुलीला आवर्जून आग्रहानं ही निवडणुकीची उमेदवारी दिलेली आहे. खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये पाण्याच्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा, शैक्षणिक सुविधा याबाबत काय आपल्याला करता येईल? लोकांच्या काय मागण्या आहेत? काय सुविधा उपलब्ध आहेत? सुरुवातीलाच मी दादांचं अपघाती निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी हळहळला, देशामध्ये हळहळ त्या ठिकाणी व्यक्त केली. कदाचित छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र जेवढा हळहळला असेल तसाच महाराष्ट्र अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर प्रचंड हळहळ महाराष्ट्रानं त्या ठिकाणी व्यक्त केली. खरं तर मला स्वतःचा वैयक्तिक तुम्ही आता उल्लेख केला की माझ्यासारखा एक अत्यंत सामान्य गरीब कुटुंबातला मुलगा राजकारणामध्ये इथपर्यंत जाऊ शकतो ही फक्त अजितदादांचीच किमया आहे असं मला वाटतं. खरं तर परवा ही घटना घडल्याच्या नंतर 2 दिवसापूर्वी आम्हा सगळ्यांच्यावरतीच आकाश त्या ठिकाणी खरं तर कोसळलं. आम्ही सगळेच कार्यकर्ते रडत होतो. इलेक्शनसुद्धा लढण्याच्या मूडमध्ये मी सुद्धा त्या मनस्थितीमधून परवा दिवशी नव्हतो. मी विचार केला आणि मुलांना रडता रडता सांगितलं की आता नको, निवडणूकच नको. आता आपण पार अगदी मी असं माझ्या मनात येऊन गेलं की ते माघारीचं पत्र काढलेलं चांगलं. ज्यांच्यासाठी, ज्यांच्या आदेशानं राजकारण केलं, ज्यांच्या शब्दाखातर खरं तर मुलीला उभं केलं आणि तेच व्यक्ती नसल्यानंतर आपण निवडणूक तरी का लढवायची आणि कुणासाठी लढवायची अशा प्रकारचं अनेक विचार करत त्या ठिकाणी आले. दादा नसल्यानंतर राजकारण करण्याची इच्छासुद्धा खरं तर त्या ठिकाणी संपून गेली. मला मुळातच राजकारणात यायचं नव्हतं. हे आता इथं ज्यांनी व्यक्त केल्या भावना ती सगळीच मुलं माझ्याबरोबर 97ला माझ्याबरोबरती होती. या सगळ्यांच्या जीवावर त्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य झालो. दादांनीच त्यावेळेस तिकीट दिलं आणि गेले 30 वर्ष जवळजवळ दादांनी इथपर्यंत सतत साथ दिली. मला सख्या मोठ्या भावापेक्षा जास्त प्रेम मिळालं
आजपर्यंत दादांना काही तुम्हाला सर सगळं माहिती आहे, मी दादांना आजपर्यंत कधी काही मागितलं नाही. न मागताच त्यांनी खरं तर माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या पदरात माप त्यांनी टाकलं. मला काही दिलं नसतं ते मी नाराज होणार नव्हतो. माझ्या पाठीमागं मोठी करण्याची पार्श्वभूमी नव्हती. माझ्या पाठीमागं संस्थात्मक जाळं नव्हतं. मला आर्थिकदृष्ट्या मी फार संपन्न नव्हतो. एक नोकरी करणारा मिडल क्लास माणूस. आधी तर गरीब होतो, नंतर मिडल क्लास झालो. आणि मग ज्या माणसानं एवढं प्रेम त्या ठिकाणी केलं, तोच गेल्यानंतर असं वाटलं की सगळं उद्ध्वस्त झालं. आकाश कोसळलं, आभाळ फाटलं, आपण पोरकं झालो. ही आजही माझ्या मनामध्ये ती भावना आहे. फक्त दादांनी या जिल्हा परिषदेच्या वेळेसुद्धा ज्याचा उल्लेख दिलीपरावांनी आणि सगळ्याच खरं तर बोलणाऱ्यांनी त्या ठिकाणी केला. मला दादांनी सांगितलं, अरे दिगंबर, त्या ठिकाणी सर्वेमध्ये प्राजक्ताचं नाव येतं आहे, प्राजक्ताला तुला उभी करावी लागेल. बरेच लोकही त्या ठिकाणी सांगतात की प्राजक्ताला उभी करा. तर मी म्हणलं दादा की प्राजक्ताची इच्छा नाही, माझ्या मिसेसची इच्छा नाही आणि त्याच्या पलीकडे माझीसुद्धा तिला उभे करण्याची इच्छा नाही. आम्ही थोडा लग्नाचा विचार करतो आहे आणि ती त्या ठिकाणी डॉक्टर की आहे, जरा स्पर्धा परीक्षेची तयारी करते आणि कुणाचीच भावना नाही. कारण मी 97ला सर जिल्हा परिषद झालो, त्यानंतर आज 29 वर्ष झाली. मी परत जिल्हा परिषद तिकीट मागितलं नाही, आजपर्यंत कधीही मागितलं नाही. मात्र ज्याला कोणाला तिकीट मिळालं त्याचं मी प्रामाणिकपणे काम करत आलो. कधी जिल्हा विधानसभेचं तिकीट मागितलं, मिळालं, कधी न मिळालं. ज्याला मिळालं त्याचं लगेच दुसऱ्या क्षणाला मी खांद्यावरती पताका घेऊन ज्याला कोणाला दादा तिकीट देतील, पवारसाहेब तिकीट देतील, ताई तिकीट देतील, त्यांचं मी आत्तापर्यंत मनापासून काम करत आलो. माझ्या आयुष्यामध्ये पक्षानं दिलेल्या आदेशापेक्षा वेगळी गोष्ट माझ्याकडनं कधीच त्या ठिकाणी घडलेली नाही. आणि कुणी जरी दुसरा निवडून आला तरी मला त्याला जेवढा आनंद होतो ना, त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मलाही त्या ठिकाणी होत असतो. त्यामुळे दादांना म्हटलं, दादा तुम्ही कुणालाही तिकीट द्या, ज्याला तिकीट द्याल त्याचं मी काम करू. पण तालुक्यातले बरेचसे नेते मंडळी होती, ते नेते मंडळींनी सांगितले, दादा प्राजक्तालाच तुम्ही तिकीट द्यायला सरांना सांगा. ते नाही म्हणतात, परंतु त्यांना तुम्हीच शब्द टाकला तर ते नाही म्हणणार नाहीत. दादा म्हणले, मी सांगतोय पक्ष म्हणून सांगतोय, पक्षाची गरज ज्यावेळेस असते त्यावेळेस आपण उभं राहायचं असतं. प्रसंग अडचणीचा आहे. पुणे पिंपरी चिंचवडला काय घडलं तुला माहिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषद काही करून आपल्या पक्षाच्या ताब्यात आपल्याला ठेवायच्या. पवारसाहेब आपण सगळे एकत्र आलोत, एकत्र आता निवडणूक लढतोय. सगळे लोक आपण आता घड्याळाच्या चिन्हावरती तालुक्यामध्ये लढतोय आणि तू ते त्या ठिकाणी नाही म्हणायचं नाही, तू उभं कर प्राजक्ताला. आणि मग मी थोडंसं घरच्यांना पोरांशी बोललो, सगळ्यांशी. आता जसं अण्णांनी आणली, त्यांनी संभा वगैरे दिलीपराव सगळेच असतील या ठिकाणी, सगळ्यांशीच बोललो. म्हणजे इथं ह्याच्यापासून पोपटनानाच्यापासून सूर्यकांताबापासून माधा सतीशराव सगळेच खरं तर त्या ठिकाणी कल्याणदादापासून सगळ्यांशी बोललो. दीपक होते, आमचे सुनील पवार, सगळ्यांशी बोलल्यानंतर अण्णाही म्हणले, आता सगळे दादा सांगतायत ते जाऊ द्या, आपण हे करून. मग प्राजक्ता त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये होते. दुसऱ्या दिवशी शेवटचा दिवस फॉर्म भरायचा, तिला बोलवून घेतलं आणि मग कागदपत्र खरं तर काढली. आणि नंतर मग उभं राहिल्यानंतर असं वाटलं, बरं झालं आपण नेत्यांचा शब्द पाळतोय, नेत्यांसाठी आपल्याला करायचं आहे, जिल्हा परिषद ताब्यात यावी. दादांचं पवार कुटुंब आता खरं तर सर आमचा वाल्ला आणि परिसर सगळा, पवारांचं पहिलं गाव काठेवाडी आणि दुसरं गाव वाल्ला. कारण सगळ्यात जास्त तालुक्यात राज्यातले पवार कंपनी कुठं राहत असतील तर वाल्ले परिसरात राहतात. त्यामुळे अजितदादा, पवारसाहेब, सुप्रियाताई सारखं म्हणतात की वाल्ले माझं गाव आहे, वाल्ला हा पवारांचा ब्रँड आहे. म्हणजे ते सगळे म्हणतात माझी भावकी वाल्ल्यात. मग सगळेच म्हणले नाही आपण आता करूया तसं. आणि दुर्दैवानं प्रचार सुरू झाला आणि दादांची अशी घटना घडल्यानंतर सगळाच कार्यकर्ता धाय मोकलून रडायला लागला आणि राजकारण करण्याचं खरं तर उमेदच आमची त्या ठिकाणी ढासळली. पण पुन्हा काल सगळी मुलं एकत्र बसली, ते म्हणले आता झाले, आता अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आपण आता घरोघर जाऊन प्रचार करू. आम्ही आता स्पीकर वगैरे भाषणं सगळी काही प्रकार नाही येतो, तर म्हणले सगळी घरी जाऊन त्या ठिकाणी आपण प्रचार करू. आणि दादांना श्रद्धांजली म्हणून पुणे जिल्हा परिषद पुन्हा पवारसाहेबांच्या अजितदादांना श्रद्धांजली म्हणून ही पुणे जिल्हा परिषद दादांच्या पक्षाच्या, पवारसाहेबांच्या पक्षाच्या ताब्यात आणून द्यायचं काम करायचा संकल्प आपण करू. आणि मुलं पुन्हा त्या ठिकाणी कामाला लागली आणि आज दादांसाठी त्या ठिकाणी हे सगळ्या प्रकार दादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही आता परत खरं तर मन नाही काय असं म्हणजे प्रचार वगैरे काही असं हे नाही, पण आम्हाला ते आता सगळ्यांना करायचं आहे, पक्षासाठी करायचं आहे. आणि दादांची स्वप्न पूर्ण करून दादांचं स्वप्न होतं पुणे जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आणायची. दादांची इच्छा होती प्राजक्तांना लढायची, म्हणून दादांची इच्छा म्हणून प्राजक्तांना निवडून आणायचं काम मुलं म्हणले आपण सगळे करू. आणि आम्ही सगळ्या पुणे जिल्ह्यातल्या लोकांना मला विनंती करायची, पवारसाहेबांसाठी, अजितदादांसाठी, घड्याळासाठी आपण सगळेजण त्या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात देण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध राहू. धन्यवाद. डॉक्टर प्राजक्ताची आई प्राथमिक शिक्षक आहे.
वडील प्राध्यापक आहेत, डॉक्टरेट त्यांनी मिळवलेली आहे, उत्तम वडील वक्ते आहेत, मुलीनेही आता डॉक्टरेट पूर्ण केलेली आहे आणि प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. असं अतिशय सुसंस्कारित अशा कुटुंबातील ही मुलगी समाजसेवेचा वसा घेऊन या रणांगणात उतरलेली आहे. वाल्हे पंचक्रोशीमध्ये मी सकाळपासून पाहतोय मतदानाची आकडेवारी सातत्यानं नागरिक सांगतायत. जाती भेद गट तट विसरून या पंचक्रोशीतील लोक एकत्र आलेले आहेत. गेल्या अनेक निवडणुकामध्ये राजकारणात गडबाजी झाली होती, परंतु डॉक्टर दुर्गाडे, प्राजक्ता दुर्गाडे हिच्यासाठी सर्व गट तट विसरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेली एक चांगलं चित्र या परिसरामध्ये पाहायला मिळते. कारण गेली अनेक वर्ष 25-30 वर्ष डॉक्टर दुर्गाडेंनी या परिसरामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत आणि त्या विकास कामाच्या पेक्षाही माणूस म्हणून त्याने प्रत्येक कुटुंबाशी संबंध ठेवलेला आहे. या माणुसकीच्या तरुणांच्या जोरावरच ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न या ठिकाणी वाल्हेकर ग्रामस्थ करतायत. या गावाची एक खासियत आहे, आपल्या गावचा उमेदवार असेल तर प्रत्येक कुटुंबातील माणूस बाहेर पडतो आणि निवडून येण्यासाठी प्रयत्न करतो. अशा प्रकारची परंपरा या गावातील अनेक नागरिक सातत्याने सांगत असतात. मी सकाळी या गावामध्ये थोडी चक्कर मारली, काही नागरिकांशी संवाद साधला, परंतु एक हाती मतदान होईल अशा प्रकारचं चित्र या पंचक्रोशीमध्ये वाल्ह्या आणि वाल्ह्याच्या परिसरामध्ये असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये पाहावयास मिळत आहे. धन्यवाद.